महिलांना मासिक 1200 रुपये देणारी लाडकी बहीण योजना राज्यात कार्यान्वित होणार। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पाहूया बातमी सविस्तर। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंब करण्यासाठी ही योजना आखली असून पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये मिळणार आहेत। दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना विधवा परित्यक्त्या घटस्फोटितांना लाभ मिळणार आहे। सदर रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा सरकारचा मानस आहे। आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली असून त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे। राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील ही योजना राबविण्याचे नियोजन आहे। या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्याचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले असल्याची माहिती आहे। या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमाह 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना विधवा परित्यक्त्या घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। महिन्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्याची मदत करणे हा या योजनेचा उद्दिष्ट असणार आहे। मध्य प्रदेशला जाऊन घेतली योजनेची माहिती। मध्य प्रदेशात या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1250 रुपये दिले जातात। या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अंमलात आणण्यासाठी महायुती सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे। याकरता या योजनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाऱ्याचं पथक अलीकडेच मध्य प्रदेशला जाऊन आलं। या पथकात मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला।